ज्ञानेश्वर माऊलीने असं सांगितलेलं आहे की वक्ता कसा असावा, तर श्रोत्यांच्या मनामध्ये विचारांचं बीज रोवणारा असावा आणि श्रोत्यांच्या हृदयाची तार छेडणारा असावा. त्यामुळं मी निश्चितपणे श्रोत्यांच्या मस्तकांची शीर हलणार नाही आणि तुमच्या हृदयाची तार तुटणार नाही एवढंच बोलेन. आजकाल सोशल मीडियाचा बोलबाला आहे आणि सोशल मीडियाच्या बोलबालामध्ये आपण वस्तुस्थितीला हरवत चाललो. म्हणजे कालांतरानं शिफ्टीचा वापर न झाल्यामुळे जशी शिपूट गळून पडली तशी अतिरिक्त जी आपल्याला कौशल्य देणारी, जी बुद्धिमत्तेचा विकास करणारी जी उपजत कलागुण आपल्याकडे अंगी होते ते हळूहळू गळून पडतात. आणि ते पुन्हा जर तुम्हाला जोपासायचे असतील तर अशा बाल महोत्सवाचा निश्चितपणाने त्याचा वापर चांगला होऊ शकतो. पालकांच्या आणि शिक्षकांच्या हातामध्ये आज बुकपेक्षा फेसबुक, नोटबुक, चेकबुक आणि पासबुक या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. तुमच्याही हातामध्ये जर फेसबुक असेल तर ते बाजूला करा आणि ज्ञानवर्धनाने विकास करायचा असेल तर बुक म्हणजे खऱ्या अर्थानं पुस्तकं तुम्ही जोपासावीत आणि तुमच्या अंगी करावीत. व्यासपीठावर जी बसलेली मंडळी आहेत ती सगळीच आम्ही इथं पुस्तकं वाचून वाचनाने समृद्ध होऊन इथंपर्यंत आलेलो आहोत. रील्स तयार करण्यापेक्षा रिअल कर्तृत्व निर्माण करा. मन, मनगट आणि मेंदू याचा जर विकास करायचा असेल तर निश्चितपणानं पुस्तक आणि मैदान याला जवळ करा. मित्रांनो, बासरीमध्ये सूर असतात, ती फुंकावी लागते. पाण्यामध्ये वीज असते, त्याला गती द्यावी लागते. ताकामध्ये लोणी असतं, त्याला घुसळावं लागतं. तसं प्रत्येक तुमच्या इथे जमलेल्या प्रत्येकामध्ये एक अमूल्य अजोड असं कर्तृत्व आहे. ते फक्त सिद्ध करायचं असेल, ती क्षमता सिद्ध करायचं असेल तर अशा बालमहोत्सवामध्ये निश्चितपणानं तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. कोण हरलं, कोण जिंकलं यापेक्षा मी सहभागी झालो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हाच संदेश मी या निमित्ताने देतो आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये निश्चितपणानं बुक आणि मैदान जवळ करा, तरच तुमचं मन, मनगट आणि मेंदू हा सबळ होईल. धन्यवाद.